बॉक्सायला वेळ नाही लागला. पण आज कायदा कडक झाल्यामुळं ह्या गोष्टीवर अंकुश बसलाय. यावर तुमचं मत काय? आता कायदा पहिल्यापेक्षा कडक झालाय. पोलीस खातं ह्या 10 वर्षामध्ये नंबर 1चं काम करते महाराज. आता हे दंगली पॅट करायचे आणि टपरे हे भंगारी आडपटण नीट आहे का? तुम्ही गप मरा घरी. ते दिवस गेले. आता टपरी पेटून पळून जायचं. आता 100% जनता CC कॅमेऱ्यात येईल. जर कधी गाठ पडली ना टपरी पेटवताना असा क्लिपमध्ये अशी खुटी गुतन त्या खोटा उपटन पण खुटी निघायची नाही. हसण्यावारी गोष्टी नेऊ नका. आता 3 महिने जामीन नाहीये. 3 महिने जामीन नाही आणि मरेपर्यंत सरकारी नोकरी नाही. आता हे आंदोलनं करायचे आणि मोर्चे करायचे दिवस सोडा. आता इथून पुढं काळ सुद्धा लय वाईट आलाय. आता हे राजकारणी लोक सुद्धा ध्यानात ठेवा. तुमचं क्षेत्र आता काय पहिल्यासारखं राहिलं नाही. आता तुम्हाला वाटतं आमच्या मागं कार्यकर्ते हिंडा. त्या 15 वर्षापूर्वीचे कार्यकर्ते आणि आत्ताचे कार्यकर्ते याच्यात फरक आहे. 15 वर्षापूर्वी तुमच्या मागं कार्यकर्ता हिंडायचा तर प्रेम म्हणून आणि आज कार्यकर्ता हिंडतो तो काहीतरी काम होईल म्हणून. काम झालं नाही का कार्यकर्ता बदलला. तुम्हाला काय अनुभव आहे? आता पहिले दिवस राहिले नाही. 15 वर्षापूर्वीचा काळ होता. ठोरेताई आपली आहे. दुपारभर त्यांच्या मागे जाण्यासाठी काही हरकत नाही. आज तसं नाही. डोरेताई काम करीत असेल तर आपली आहे, नाही तर तिकडं उलातली ती. तिला काही घेणं नाही. हा विनोद आहे. हा विनोद आहे. आज कार्यकर्त्याची सुद्धा मागं हिंडण्याची दिशा पहिल्यासारखी राहिली नाही. यावर तुमचं मत काका मॅडम काय अनुभव आहे तुम्हाला? नाही लोक पहिले राहिलेच नाही. तुम्हाला थोडं इंदुरीकरचं वाईट वाटतं महाराज. लोक म्हणते बाई इंदुरीकर पागल आहे काही बोलतो. माझ्या आयुष्यात एकच वाईट आहे, मी खरं बोलतो. नाही तर आता पहिले दिवस राहिले नाही महाराज. अहो तुम्ही विचार करणं बसलेली माणसं. आपण लहान असताना गावात प्रचाराच्या गाड्या यायच्या. तेव्हा काय गाड्या जीपा राहायच्या. तेव्हा काय अशा स्कॉर्पिओ बिरपिओ नाही, जीपा. आणि त्याला ते फडक्याचे बोर्ड बांधलेले राहायचे. तेव्हा काय हे डिजिटल नाही. ते फडके ह्या बाजूने एक फडकं, या बाजूने एक फडकन गालेलं एक बोंग. आणि त्या चिठ्ठ्या वारडणारा माणूस ते फक्त चिठ्ठ्या फेकायचं. निम्म गाव त्या गाडी मागं पळायचं चिठ्ठी घ्यायला. आणि तेव्हा तालुक्या मिळून एखादी सभा व्हायची. तेव्हा काही लोकांना राजकीय गोष्टीचा इंटरेस्ट नव्हता. आणि लोक बिचारे जायचे आणि मतदान करायचे. आज प्रत्येक मतदाराच्या डोक्यात ही खटकी आहे. 100 का होईना येतील तेव्हा निघू.